काम करेगा आज पाटील पाटील. बापरे, रात्रभर जागरण करून प्रोजेक्ट कम्प्लीट झालंय तर एनर्जी बघा. प्रोजेक्ट कंप्लीट झालाय म्हणून एनर्जी आहे. मॅडम हा घ्या पेन ड्राईव्ह, वाह. कॉपी करा, प्रिंट आउट मारा, बॉस के मुंह पे मार दो. क्या बात है. नहीं तर कॉफी ए दूंगा. ए राव राव करा, राव yes, राव yes, अरे, yes, yes. नेल कटर आहे पेन ड्राईव्ह दे. नेल काय करू त्याचं. अबे नेलकटर आणला त्यानं. जागरणीमुळे असेल. काय होतंय. चल लवकर राहू. राऊत नो नो नेल कटर आणलाय म्हणजे मी पेन ड्राईव्ह टेबलवर विसरून आलो की काय. नो, काय करतोयस तू. अरे किती दिवस आपण या प्रोजेक्ट वर काम करतोय. रात्रभर जागून तू कंप्लीट केलंस आणि आज सबमिशन आहे. तू पेन ड्राईव्ह घरी विसरलास. काय करायचं तुझं. आय डोंट नो. तरी मी 1000 वेळा सांगतो जे कराल ते सेल्फ मेल करत जा, पण माझं कोण ऐकेल ते शपथ. जस्ट शट अप. रमेश, माझं काल नेट बंद होतं म्हणून झालंय. असेल. जग बंद होतं का. अरे जग बंद होत नाही म्हणून तर पेन ड्राईव्ह मध्ये कॉपी केलेलं ना सगळं, पण तेच आणायला विसरलो. नेट आलं की आधी तुला मेल करतो, मग मला मेल करतो, मग हिला मेल करतो, मग सगळ्यांना मेल करतो. बस. अरे हो भाऊ, अरे हे, धीरे रे. मूर्खपणावर चिडचिड हा एकच उपाय आहे का तुझ्याकडे. तुझ्या कानाखाली मारणं हाही एक उपाय. मारू अरे, मारू. अरे ऑफिस आहे रे, काय मारा मारा अरे करता. मग काय यार, काय चाललंय यांचं. अरे, तुम्हाला माहिती आहे आपला बॉस किती विम्सिकल आहे यार. त्याला नाही मिळालं ना त्याला नोकरी जाईल माझी. ठीक आहे. कामावरनं काढून टाकेल मला अरे, पाटील. हा भाऊ बस खाली बस. राहू दो, बसा खाली बस. काही टेन्शन घेऊ नका, तुम्ही पहिले शांत व्हा. एक नक्की आहे, तुमची नोकरी जाणार आहे. पाटील काय उलट बोलताय. बोलताय तुम्ही पाटील. उलट नाही, खरं तेच सांगतोय मी. आता तो साहेब येईन, तो डोक्यावर नाचीन, ते तुम्ही पाहता. अरे यार काय हो होणार आहे? मिशीला टोक असलेले पाटील हा? कशाला घाबरवताय त्याला. हा मुद्द्याचं बोला ना. तू का असं बसलायस. फोन लाव ना. कोणाला फोन लावू सर. पेन ड्राईव्हला फोन लागणार आहे का. हा मग घरी फोन लावून काहीतरी कर ना. येस येस येस. थँक्यू यार रमेश. मागचं सोडा बोललेलं. चल मी काय धरतच नाही. थांब ना. कर तू लवकर लाव रे भाऊ, फोन लाव रे काका. लवकर माग. हॅलो हा हॅलो ऐक. तिकडे टेबलवर पेन ड्राईव्ह कोणाच्या टेबलवर म्हणजे माझ्या टेबलवर असणार. खाली सलूनवाल्याच्या टेबलवर मी पेन ड्राईव्ह ठेवणार आहे. काम डाऊन राऊत. तिकडे पेन ड्राईव्ह ठेवलाय टेबलवर. तो पाठव पक्याकडे. एवढा बरं पाठव लवकर. चल. लवकर. काय झालं. झालंय नाही. माझा भाऊ पक्या येतोय पेन ड्राईव्ह घेऊन. प्रॉब्लेम एवढाच आहे, त्याला अर्धा ते पाऊण तास लागणार आहे. तेवढा वेळ भाई आपल्या त्या बॉसला प्लीज आपण काहीतरी कन्व्हिन्स करूया. काहीतरी वेळ काढूया. बस अर्धा अरे पाऊण तास. वेळ काढूया म्हणजे काय करू. अबे तो डोक्यावर थै नाचतो. काल रात्रीच बॉस काय बोलले होते का मला उद्या सकाळी 9 वाजता माझ्या टेबलवर रिपोर्ट लागेल. तर आता ते आल्यावरती काय करायचं, काय देशील त्यांच्या हातात. पाटील जे माहितीये तेच मला परत नका सांगू. सोल्युशन सांगा ना यार. सोल्युशन काय सांगू बे. तू पेनड्राईव्ह सोल्युशन नेल कटर घेऊन आला. मुद्दामून आणलाय का मी नेल कटर. चुकून आणलाय ना नेल कटर. तुझ्या हे गलतीची मी सजा. बोलू. फक्त भांडताय. सोल्युशन नाही निघत आहे काही. मॅडम तुम्ही बघा काहीतरी. मी बघू. प्लीज मॅडम. भांडाभांडी करताय. प्लीज प्लीज बघा काहीतरी. मी काय थांब जरा. एक मिनिट. आज तारीख काय. 8 ऑक्टोबर आहे. कॅलेंडर काय डोळ्यात घेऊन. तू बोल ना, तुला माहिती तर. 8 एवढं लगेच. भांडा. नाही मॅडम तुम्ही बोला. सीधा तुम्ही बोला. एक मिनिट. आली आहे काय काय मॅडम. काय काय आयडिया. अजून काय आयडिया काय? आली आहे? एक सांगा, मिनिट, एक सांगा, मिनिट. मॅडम. आली आहे तर लगेच हो सांगा. हो हो 13 ऑक्टोबरला किशोर कुमारांची पुण्यतिथी आहे. मॅडम हे HRचं आम्हाला आता काही सांगू नका. हा. ए, तू ऐक ना बाबा. आपले सर किशोर कुमारांचे केवढे मोठे फॅन आहेत. पण आपण काय करायचं. गिफ्ट द्यायचं आहे का त्यांना नाही आहे ना मॅडम. म्हणजे अरे मी आपल्याला डायव्हर्ट करायचंय. येस. एक मिनिट. ईशाला सांगितलंय ना. ईशा को बोला तो ईशा देख लेगी तू रुक. वेट अँड वॉच. वेट अँड वॉच. मला हिचं काहीच कळत नाही, पण हिचा कॉन्फिडन्स लय आवडतो मला. निदान ती पेनड्राईव्ह म्हणून नेलकटर तरी नाही आणत बाबा. गप ना यार. आधीच वाट लागली यार. शट अप यार. वा, आज ऑफिस मध्ये लाफ्टर क्लब सुरू झाला की काय. येस. काय गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. आपलं प्रोडक्ट लॉन्च आहे आता 2 महिन्यांनी. त्याची मीटिंग आहे. त्यासाठी रिपोर्ट तयार करायला सांगितलं होतं. कुठे आहे तो. 9 वाजता मी सांगितलेलं माझ्या टेबलावर रिपोर्ट हवा. सांगितलं होतं की नाही का हो.
हो का नाही का हो ना मग रिपोर्ट कुठे आहे पेनड्राईव्ह मध्ये आहे सर. मग काढा. येस सर पेनड्राईव्ह काढतो सर. हा काय भांग म्हणतात का ह्याला? किती वेळ झाला? हे काय काढलंय तुम्ही? हे काय सर हे काय घेऊन फिरता तुम्ही? हे नाही, कट्टरी बट्टरी चड्डी कशाला घेता ही? नाही सर ते ओव्हर टाइम होतो तेव्हा पॅन्ट असं घाम होतो ना पायाला. कट्टरी बट्टरी चड्डी घालून बसता तुम्ही ओव्हर टाइमला इकडे? सर, नॉनसेन्स. सर, पेनड्राईव्ह काढा लवकर लवकर येस सर लवकर. शोधतोय सर मी आज क्विक क्विक मला पाहिजे. मी सांगितलं होतं तुम्हाला, हो की नाही का हो? येस सर मी हे मला रिपोर्ट द्यायचा आहे. चला आत्ता आत्ता. आत आहे सर. नॉनसेन्स. शोधतोय. आत आहे सर शोधतोय. क्विक क्विक लवकर. येस सर. एवढा वेळ का लागतोय? ते समुद्रातून मोती शोधताय की काय तुम्ही? नाही सर. चला चला लवकर. काय वेळ सांगता नाहीये. तुम्ही? शोधा. सर, सर, ते MHJ असोसिएट्सची मीटिंग कशी झाली हो? हो चांगली झाली. आय थिंक वी मे गेट एन ऑर्डर. येस म्हणजे यू क्रॅक्ड इट? येस आय रिअली क्रॅक्ड इट. 40 crores ऑर्डर मिळेल आपल्याला. इट्स ओके. अभिनंदन सर. अभिनंदन म्हणजे अरे बापरे असं झालं. सर आणि ते आपलं लॉन्च डेट काय म्हणालात ते? कसली प्रोडक्ट लॉन्च? लॉन्चची 13 नोव्हेंबर. नशीब काय झालं? नशीब ते 13 नोव्हेंबर 13 ऑक्टोबरला नाहीये. नशीब हे काय वाक्य आहे? 13 नोव्हेंबर 13 ऑक्टोबरला नाही. ह्याच्यात नशीब काय आहे? 13 नोव्हेंबरचा इव्हेंट 13 ऑक्टोबरला असताना तर क्लॅश झालं असतं म्हणून नशीब. कसला इव्हेंट? काय म्हणताय तुम्ही? काय काय इव्हेंट? नाही 13 ऑक्टोबर सर. काय 13 ऑक्टोबरला? 13 ऑक्टोबर सर. 13 ऑक्टोबर. काय 13 ऑक्टोबर? लिख दिया नाम उस पे तेरा. ओ माय गॉड. ओ गॉड मी कसा विसरलो? तुम्ही विसरलात सर. 13 ऑक्टोबर किशोरदांची पुण्यतिथी. येस सर. अरे बापरे. थँक्यू ईशा मॅडम, तुम्ही आठवण करून दिली. कामाच्या गडबडीत विसरून गेलो तुम्ही. माय गॉड. लक्षात असतं सर. काय गायक होता यार. काय गायक होता हा? जबरदस्त गायक होता. हे 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 क्या बात आहे क्या बात आहे. मस्त काय काय गाणं आवाज आहे. किशोरदा म्हणजे तुम्हाला सांगू का, इथे येतं किशोरदा. येस सर. कुठे राहतात किशोरदा? इथे राहतात. आणि ते दुसरं आहे बघा, खिजा के फूल पे आती कभी बहार नहीं, सर मेरे नसीब में है दोस्त तेरा प्यार नहीं. आय आय किशोरदा तुम्हाला सांगतो, त्यांचा तो आवाज नव्हता, प्राणवायू होता आमचा. येस किशोरदांचा आवाज म्हणजे आमचं जगणं, आमचं असणं होतं. ते आपण म्हणतो ना काय, ते मनब मंदातली ठेव होती किशोरदांचा आवाज म्हणजे. क्या बात आहे. सर त्यांचा अभिनय पण खूप म्हणजे भारीच होता अरे एकदम. अभिनय म्हणजे काय अप्रतिम. म्हणजे अप्रतिम. त्यांच्या कॉमेडीचा तर मी खूप फॅन आहे सर. अरे कॉमेडीचा मी केवढा मोठा fan त्यांचा आहे. तो पॅच मला खूप आवडतो. हा हे मारू गे रे वसाडे मारू गे तुले मारू मारू. नॉनसेन्स. ते किशोर प्रधान वासवन. नको सर, जाऊ द्या सर. सर तू इकडे इकडे. युसलेस. मी जे म्हणतोय ते किशोर कुमार. हे हे ते किशोर कुमार. हे हे साला मारन मारन. हे किशोर प्रधान. त्याला नाही कळलं. त्याला माहित नाही सर. तुम्ही चिडू नका ना. अरे नॉनसेन्स आहेत ते. येस सर. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. किशोर कुमार माहित नाही तुम्हाला? सर 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 तो जेनझी आहे. जेनझी आहे. जेनझी जेनझी मला नका सांगू. हा, सर. तुम्ही हे- हे- ऐकत नाही? जेनझी हा प्रश्नच नाहीये. हरकत नाही सर. हरकत कळायला पाहिजे ह्याला. ह्या ऑफिस मध्ये किशोर कुमारांची माहिती तुम्हाला माहित नाही. गेट आउट फ्रॉम दिस ऑफिस. मी सांग. अरे किशोर कुमार माहित नाही यार रमेश तुला. अरे. किशोर कुमार म्हणजे यार तेरे हे थंडी हवा ये चांदनी राऊत हे सुहानी. तसं गाणं नाहीये. असं कसं आहे? ठंडी हवा ये चांदनी सुहानी है मेरे दिल सुना
कोई कहानी असं आहे. जवळपास होतो सर. नाही तुमचं कसं आहे जवळ. मूळ चाल जर गोव्याला जात असेल तर तुम्ही फरफटत त्याला नागपूरला नेलेला आहे. एवढा फरक. एवढा फरक आहे तो. असं नाही आहे ते, कळलं का? नाही. आय नो सर, आय नो सर. एवढे सर केवढी वर्ष झाली किशोरदांना जाऊन आणि तरी आठवण येतेच किशोरदांची. येतोय, खूप खरंय, आठवण येते. स्टेटमेंट चुकतंय तुमचं. आठवण माणसांची येते राऊत. किशोरदा म्हणजे हृदयाची धडधड आहे, त्याची आठवण कशी येईल? लिहून ठेवावं असं वाक्य. अरे असंच आहे ते. अहो तुम्हाला माहिती आहे का, हे जे आहे ना, हे रोहिणी, नीला आणि किशोरदा अशा 3 गोष्टी घेऊन आम्ही जगायचो त्या काळी. कळलं का तुम्हाला? सर क्या बात. चलो चलो खूप झालं यार. तुम्ही विषय काढलात किशोरदांचा आणि सगळं काम राहिलं. काम करायचंय आपल्याला. Yes, sir, yes. चला चला. सर, इकडे. येस येस. सर अरे सर ते आम्ही ते पेनड्राईव्ह कुठे? पेनड्राईव्ह पाहिजे मला. लवकर लवकर. सर इथे की मॅम त्यांना सांगा आपण किशोरदांचा वाढदिवस साजरा केला डिसेंबर मध्ये तो. एक सेकंड. आम्ही केला होता. गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये केला ना 4 डिसेंबर. डिसेंबरला एक केला सेकंड. होता. कोण म्हणाला 4 डिसेंबर? सर हा सर. काय करू. इथे बसा. किशोरदांचा वाढदिवस 4 ऑगस्ट. किशोरदांचा वाढदिवस कधी म्हणा 5 वेळा. वाढदिवस 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 मध्ये चुकलात का तुम्ही? नाही sir. नाही sir. 4 ऑगस्ट ही डेट चुकलात ना तुम्ही? Yes, sir. मग 4 ऑगस्ट 5 वेळा म्हणायचं म्हणा. 4 ऑगस्ट 4 ऑगस्ट 4 ऑगस्ट 4 ऑगस्ट 4 ऑगस्ट त्याच्या पुढे विसरायचं नाही. 4 ऑगस्ट. 1929. 4 ऑगस्ट 4 ऑगस्ट 1929. 29. खांडवा गावात त्यांचा जन्म झाला. येस. आणि किशोरदा गेले कधी? 13 ऑक्टोबर 1987. 58 वर्ष जगला माणूस तो. 58 वर्ष हा कलाकार जगला. वेड लावलं. किशोरदा पाहिजे होते अजून थोडी वर्ष पाहिजे होते. अशी गाणी ऐकायला मिळाली असती ना. सर वॉटर वॉटर सर 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 वॉटर. सर पाणी घ्या. सर पाणी. सर, सर पाणी. सर सर आराम. येस सर येस. नाही सर मला नको पूर्ण ठेव रे. अरे, माझा आला इकडून. सॉरी सॉरी सर. सॉरी. शांत व्हा सर. 13 ऑक्टोबरला किशोरदा गेले. तुला सांगतो 13 ऑक्टोबरला आपले ते अशोक कुमार होते ना, अशोक कुमार. हा, त्यांचा वाढदिवस 13 ऑक्टोबरला. त्याच दिवशी. पण किशोरदा गेल्यामुळे त्यानंतर अशोक कुमारांनी कधी वाढदिवस साजरा नाही केला. व्हेरी So sad. व्हेरी सर. हे, अशा गोष्टी आहेत त्यांच्या. Yes. पण काय गायक होता रे. हा? पाटील. हा सर. अहो स्वर्गातली माणसं ही. हा, हा. पृथ्वीवरचे तुम्ही आम्ही. नाही सर मी जळगावचा आहे. जळगाव पृथ्वीवर नाही. कुठे आहे जळगाव? कुठे आहे? नाही संभ्रम आहे थोडासा. संभ्रम आहे तुम्हाला थोडासा. अरे कुणाबद्दल आपण बोलतोय? अरे किशोरदा बाबा. अरे. किशोरदा. एक लडकी भीगी भागीसी. सर हे मला माहिती हा. एक गाणं मला माहिती सर. ते नाही का एका बाजूला ट्रेन मध्ये हिरोईन पुस्तक वाचत राहते आणि तो हिरो दुसऱ्या बाजूला जीप मधून प्या प्या करत वाजवत जात राहतो बा असं तुमचं काय झालं? तुमचं तिकडे जा. नाही, तुम्ही तिकडेच उभे राहा. तुम्ही जे म्हणताय ना ते गाणं आराधना मधलं मेरे सपनों की राणी. आणि मी जे म्हणतोय ते चलती का नाम गाडी मधलं एक लडकी बिगी भागीसी. दोघांमध्ये फरक आहे. या गाण्यात किशोर कुमारांनी स्वतःलाच आवाज दिलेला आहे. त्या गाण्यात किशोर कुमारांनी राजेश खन्ना यांना आवाज दिला आहे. हे गाणं रात्रीचं आहे, ते गाणं आहे ते दिवसाचं आहे. या गाण्यात पाऊस आहे, त्या गाण्यात पाऊस नाहीये. या गाण्यात ती अडकलेली ती गाडी आहे, बिघडलेली गाडी आहे. त्या गाण्यात रेल्वे गाडी आहे. कळलं का तुम्हाला? एवढं असताना कशाला शहाणपणा करता तुम्ही? जाऊ दे. नाही नाही सर. चुकताय का नाही तुमचं? नाही सर ते जळगाव पर्यंत एवढी माहिती पोहोचत नाही सर. स्वतःच्या अज्ञानामुळे अख्ख्या जळगावाला बदनाम करू नका. किशोर कुमार सगळ्या जळगावात फेमस आहेत. प्रत्येकाच्या मनामनात सांगून ठेवतोय. अरे काय गाणं आहे. एक लडकी भीगी भागीसी. एखादा म्हातारा मनुष्य असेल ना, म्हातारा मनुष्य तो सुद्धा प्रेमात पडेल रे. हे ताकद आहे त्या आवाजात. हा? सर खरंच आहे, काय खरंच. इन्फॉर्मेशन है. हा. आपकी इन्फॉर्मेशन को सॅल्यूट. या आपकीवरून अजून एक गाणं आठवलं मला. आपकी कशी सर. आपकी आंखों में कुछ देवानंद. महके हुए विनोद मेहरा राज है आपसे भी खूबसूरत. पुढे काय? पुढे काय? पुढे काय? कोणसी कौन से? नहीं
कौन सी आपके अंदाज आपके अंदाज हे तुम्ही नका घेऊ वाईट चालेच आहात तुम्ही घेऊ नका आपके अंदाज है आपके हे बाय हे गाणं आहे अरे काय चाललंय माझं अरे कामं राहतात सगळी हा हे चला चला कामाला लावूया रे सर, 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 पाटील तुम्हाला कळत कसं नाही किशोर कुमार म्हणजे सौमित्र नावाने कविता करतात ते. कोण बोललं मी नाही सौमित्रचं कोण बोललं माहिती कोण बोललं पुढे या स्वेच्छेने पुढे या हा बोलला सर. अरे बापरे सर जाऊ द्या सर त्याला माहिती सर तू इथे बस सौमित्र म्हणजे किशोर कदम मी म्हणतोय ते किशोर कुमार कळतंय का हा सौमित्र माझे मित्र आहेत किशोर कुमार देव आहेत कळतंय तुला यातला फरक कळतो आहे येस सर. हा तुला माहिती आहे किशोर कुमार बद्दल हा किशोर कुमार माहिती आहे तुला सांग किशोर कुमारांचं मूळ नाव काय मूळ नाव काय प्रभास प्रभास आभा- प्रभास आभास 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 कुमार आभास कुमार पंपकाड पंप काढ आभास- कुठला पंप काढ आभास कुमार हा. ब्लॅनला ब्लॅन लारा काय बोलताय तुम्ही आभास कुमार गांगुली. गांगुली गांगुली लाज वाटली पाहिजे तुम्हाला 15 मिनिटं सांगितलं केलं आणि आत्ता येतंय सर तुम्हाला मी नाही सांगितलं सर. दिसलं मला बघितलं मी ते लाज वाटली पाहिजे तुम्हाला या ऑफिसमध्ये माझा एम्प्लॉय म्हणून काम करता तुम्हाला माहित नाही किशोर कुमार कोण आहे किशोर कुमार कोण आहे तुम्हाला माहित नाही जेन्सी आहे सर तो जेनजी आहे आणि म्हणताय मला किशोर काय ते सौमित्र नावाने कविता करतात सौमित्र हाकलून देईन ना ऑफिस मधून दरदरचे ठोकरे काल तेव्हा बघ माझी आठवण येते का Nonsense. सॉरी सर म्हणजे जाऊ दे जाऊ दे जाऊ रे काय करता इकडे निघा तिकडे सर नॉनसेन्स अरे गाणी एवढी सुंदर आहे ते गाणी तुम्हाला माहित नाहीत सर जेन्सी आहेत मंजिलों पे आके लुटते दिलों के कारवां हे गाणं माहित नाही तुम्हाला नाही मला अरे माहिती आहे, सर. बक्केलरीचं गाणं आहे ते शराबी मधलं एवढं सुंदर गाणं आहे माहिती आहे की नाही तुला माहिती आहे की नाही ऐकलंय गाणं सर मला माहिती आहे तसं पण याचा ट्रेलर आलाय का पिक्चर रिलीज झालाय हा? ये इकडे नाही, सर 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 जाऊ द्या सर. जाऊ दे लहान आहे हो, सर. सर सर तिकडे संपलं तो जन्म किती साली झाला 2001 सर. तुझं आवडतं गाणं कोणतं काचा बदाम. काचा बदाम काचा बदाम आवडतो तुला सर 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 माझा एम्प्लॉई आणि तुला काचा बदाम आवडतो अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला आजपासून नाही आवडत सर. आउट सर आउट मला सर, तुमचा चेहरा सर, बघायचा नाही सर. नोकरीहून काढून टाकलेलं तुम्हाला सर. किशोर कुमारचं गाणं किशोर सर कुमारचं गाणं सर विसरला. सर तुम्ही टेन्शन नका घेऊ मी बोलतो त्याच्याशी अबे ओ ओय ओय बरे अबे पुढे बसतोय नाही, राव. अबे तुला किशोर कुमारचं गाणं माहिती पाहिजे ना ते नाही का चौधरी का चांद हो. तुझा बाप चौधरीचा चांद सॉरी सर सॉरी सर चौधरीचा चांद डोक्यावर घेऊन जातोय तो नाही तिकडे. नाही सर अरे, पाटील चौधरीचा चांद नाही 14वीतला चांद तो तुझा आहे. बाप 14वीत आहे 13वीतला 12वीतला चांद असे गाणी आहेत ते अरे 14वी का चांद हे कुणाचं गाणं आहे मोहम्मद रफी यांचं गाणं आहे Yes, हे वेगळं गाणं आहे येस 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 निघा सगळ्यांनी ऑफिस सोडा नाही, नाही, समग्र किशोर कुमार पाठ करा आणि झाल्यानंतर मी तुझी टेस्ट घेईन त्यावेळेला पाऊल टाकायचं निघा इथून सर सर निघा सर पण मग ऑफिस कोण सांभाळणार अकेला गया था मैं न आया अकेला